काश्यप बंधूंची धम्मदीक्षा. वाराणसीमध्ये काश्यप या नावाचे एक कुटुंब राहत होते. ह्या कुटुंबात 3 पुत्र होते. ते उच्च विद्याविभूषित असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते. काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उरुवेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला. त्याच्या धाकट्या 2 भावांनी त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले. ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत. हे 3 भाऊ उरुवेला काश्यप, नदी काश्यप, निरंजना नदीचा काश्यप आणि गया काश्यप, गया या गावाचा काश्यप या नावाने ओळखले जात. यापैकी उरुवेला काश्यपाचे 500 जटिल अनुयायी होते. नदी काश्यपाचे 300 जटिल शिष्य होते आणि गया काश्यपाचे 200 अनुयायी होते. उरुवेला काश्यप हा त्यांचा प्रमुख होता. उरुवेला काश्यपाची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती. तो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते. लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फल्गू नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत. उरुवेला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला. त्याच्या वास्तवाच्या ठिकाणी माहिती मिळाल्यावर तथागत उरुवेला येथे गेले. तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात 1 रात्र राहू द्या. काश्यप म्हणाला, आपली विनंती मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे. तो भयंकर शक्तिमान आणि अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशांचा तो कट्टा शत्रू आहे. तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो. तो मला जसा त्रास देईल तसाच तो आपणाला त्रास देईल असे मला वाटते. नागलोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला माहीत नव्हते, परंतु तथागतांना ते माहीत होते. म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले, तो मला त्रास देण्याची शक्यता नाही. काश्यप, कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला 1 रात्र राहण्यासाठी जागा द्या. काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. नंतर काश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी इच्छा नाही. मला फक्त काहीशी भीती वाटते, इतकेच. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणेच करू शकता. तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे ते जाऊन बसले. नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला, परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले. भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे. हे पाहून मुचलिंदाला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सान्निध्यात आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला. आपल्या अभ्यागताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री झोप आली नाही. बहुधा त्याला भस्मसात केले असेल या शंकेनेच तो भीतभीत उठला. नंतर उजाडल्यावर काश्यप आणि त्याचे एकूण 1 अनुयायी काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले. मुचलिंदाकडून भगवंतांना काही दुखापत झालेली तर त्यांना दिसली नाहीच. उलट मुचलिंद भगवंतांची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळून आले. ते दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत.
या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले. तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले. त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते. काश्यपाचा हेतू मुचलिंद नागापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता. तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपला धर्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेल, पण काश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखवली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असे त्याला वाटले. एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले आणि त्यांनी काश्यपाला विचारले, तुम्ही अरहंत आहात काय? जर तुम्ही अरहंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? काश्यप म्हणाला, अरहंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही. आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का? नंतर भगवंत काश्यपाला म्हणाले, अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अरहंत. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यप हा एक अहन्मन्य पुरुष होता, परंतु तथागतांच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगन्वंद्य भगवंतांच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही. आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंतांचा सिद्धांत मान्य करून उरुवेला काश्यप त्याचा अनुयायी झाला. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्ण दीक्षा देण्यात आली. नंतर उरुवेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले, या आपल्या बंधूंच्या वस्तू आहेत, त्याने त्या का फेकून दिल्या? काहीतरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे. ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या 500 अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले. त्याला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्याच्या कारणांनी त्यांनी चौकशी केली. बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उरुवेला काश्यपाने त्यांना सांगितले. आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या 2 भावांना त्यांच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र याविषयी भगवंतांचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता आणण्यात आले. त्या बंधुद्वयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर वर येतो. काम, क्रोध व अविद्या हे अग्नीप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात. एकदा हा मार्ग सापडला आणि काम, क्रोध व अविद्या यांचा नाश झाला की त्याच्याबरोबरच नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो. म्हणून
एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो. भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षींचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. काश्यपांची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्याचा जबरदस्त प्रभाव होता. सारिपुत्त आणि मोग्गलान यांची धम्मदीक्षा. तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता. सुमारे 250 परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते. त्या शिष्यवर्गात सारिपुत्त आणि मोग्गलान या नावाचे 2 तरुण ब्राह्मण होते. संजयाच्या उपदेशाने सारिपुत्त आणि मोग्गलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधात होते. एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थविर अश्वजित आपले एक चीवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चीवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला. अश्वजिताची धीर गंभीर चालचलणूक पाहून सारिपुत्त चकित झाला. वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारिपुत्त स्वतःशीच विचार करू लागला, खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा, तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस, तुझा गुरु कोण, तू कोणता धम्म मानतोस, असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे. परंतु मग सारिपुत्त मनाशी म्हणाला, ह्या भिक्खूला हे विचारण्याची ही वेळ नव्हे. तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे. याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर त्याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे. आणि राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपविल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन घरी परत फिरला. नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारिपुत्त गेला. त्याच्यासमोर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून तो त्याच्याजवळ उभा राहिला. अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारिपुत्ताने त्याला विचारले, मित्रा, आपली मुद्रा शांत आहे, आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे? आपला गुरु कोण? आपण कोणता धम्म मानता? अश्वजित म्हणाला, मित्रा, शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे. त्याच्या नावाने मी ही परिव्रज्या धारण केली आहे. तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे. वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे? मित्रा, मी केवळ एक तरुण शिष्य आहे. मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही, पण याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन. नंतर परिव्राजक सारिपुत्त स्थविर अश्वजितास म्हणाला, ठीक आहे, आपणास योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा, परंतु मला त्याचा अर्थ सांगा. मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे. शब्दांचे अवडंबर कशाला? नंतर अश्वजिताने सारिपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारिपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले. सारिपुत्त आणि मोग्गलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत. त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते, ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे परस्परात ठरले होते. ठरल्याप्रमाणे मोग्गलान जेथे होता तेथे सारिपुत्त गेला
सारीपुत्ताला पाहून मोगलान म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे, तुझे रूप शुद्ध आहे आणि तेजस्वी आहे. सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय? होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे. मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले? नंतर सारीपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला. नंतर मोगलान सारीपुत्ताला म्हणाला, मित्रा, चल आपण जाऊ आणि तथागतांना भेटू. भगवान तथागतच आपले गुरु होतील. सारीपुत्त उत्तरला, मित्रा, हे अडीचशे परिव्राजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू, मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील. नंतर सारीपुत्त आणि मोगलान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले. त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना म्हणाले, मित्र हो, आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत. ते उत्तरले, महाराज, आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो. महाराज, जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्ग पत्करू. नंतर सारीपुत्त आणि मोगलान जेथे संजय होता तेथे गेले. त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत. संजय उत्तरला, छे छे मित्रांनो, जाऊ नका. आपण तिघेही त्या सर्वांची काळजी घेऊ. सारीपुत्त आणि मोगलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. नंतर 250 परिव्राजकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोगलान भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळूवनात गेले. सारीपुत्त आणि मोगलान दुरूनच येत असताना तथागताने पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, ते पहा, भिक्खू हो, 2 सोबती येत आहेत. सारीपुत्त आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, ते दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होतील. वेळूवनात पोहोचल्यावर तेथे भगवान बुद्ध होते. तेथे ते गेले. त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंतांच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. नंतर एही भिक्कवे, भिक्खूंनो या, हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारीपुत्त, मोगलान आणि 250 जटिल बुद्धांचे शिष्य झाले. 4. राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा. राजगृह ही मगध राजश्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धांविषयी चर्चा करू लागला. अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर कराव्यास लावणे ही साधी गोष्ट नव्हे. निश्चित तो अर्हत आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे. तो विद्वान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यांत्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे. ज्याचा आदी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचा तो प्रसार करीत असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय. म्हणून राजा बिंबिसार मगधामधील 12 दशसहस्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते
तेथे गेला. भगवंतांच्या समोर जाऊन त्यांनी अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला. मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतांना आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले. काहींनी तथागतांना कुशलक्षेत्र विचारून त्याच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतांपुढे बसले. काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्याच्याजवळ बसले. काही जण काही एक न बोलता जवळ बसले. मगधातील त्या 12 ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धांच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उरुवेला काश्यपाला पाहिले. त्यांच्या मनात विचार आला, हे कसे काय हा थोर श्रमण उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे, की उरुवेला काश्यप या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे. त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उरुवेला काश्यपाला म्हणाले, हे उरुवेलवासी, तुला लोक महापुरुष मानतात. तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस, अग्निहोत्राचा त्याग केलास? हे कसे काय घडले? काश्यपाने उत्तर दिले, रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यात गोडी वाटली नाही. पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. नंतर उरुवेला काश्यप आपल्या आसनावरून उठला. आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंतांना तो म्हणाला, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उरुवेल काश्यप हा या महाश्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरित आहे. नंतर त्या 12 ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपला धम्माचा उपदेश केला. एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो, त्याप्रमाणे बिंबिसार ज्याचा अधिपती आहे, अशा त्या मगधवासी हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली. ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर, अनिश्चिताला नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवान, मी पूर्वी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. भगवन, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल. भगवन, ती माझी पहिली इच्छा होती, ती आता पूर्ण झाली आहे. नंतर एखादा अर्हत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगली गोष्ट होईल, ही माझी दुसरी इच्छा होती. हे भगवन, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंतांची सेवा करणे मला शक्य झाले आहे, तर किती बरे होईल, ही माझी तिसरी इच्छा होती. आणि हे भगवन, ती आता पूर्ण झाली आहे. आणि भगवंतांनी मला आपला धम्म शिकवावा, अशी माझी चौथी इच्छा होती. हे भगवन, तीही आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंतांचा धम्म मला कळावा, अशी माझी 5वी इच्छा होती. हे भगवन, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवन, पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या 5 इच्छा होत्या. आश्चर्य! हे भगवन, आश्चर्य! जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसावी, किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे,
किंवा वाट चुकलेल्यांना मार्ग दाखवावा किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा, त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य! भगवान बुद्धाला, या धम्माला आणि त्यांच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला अजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा.